नमस्कार. आज आपण एका खास विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. विषय आहे गिटहब को-पायलट वापरून कोड रिव्ह्यू प्रक्रिया सोपी आणि जलद कशी करायची. आता कोड रिव्ह्यू हा शब्द ऐकून घाबरू नका. नाही, अजिबात नाही. समजा तुम्ही काहीतरी लिहिताय आणि तुमचा एक हुशार मित्र आहे जो तुमच्या चुका लगेच शोधून काढतो हां, आणि त्या कशा सुधारायच्या हे पण सांगतो. अगदी गिटहब को-पायलट अगदी तसंच काम करतो, पण तो तुमच्या कोडसाठीचा मित्र आहे. अगदी बरोबर. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलचा अभ्यास करणार आहोत. पण हे एखाद्या कंटाळवाण्या लेक्चरसारखं नसेल. नाही. आपण प्रत्येक युनिट सोप्या, मजेशीर आणि रोजच्या उदाहरणांनी समजून घेऊ. जणू काही आपण एक टेक्निकल मॅन्युअल एकत्र मिळून डिकोड करत आहोत. चला तर मग या AI असिस्टंटच्या जगात डोकावूया आणि बघूया तो आपलं आयुष्य कसं सोपं करतो. नक्कीच. तर सुरुवात करूया मूळ समस्येपासून. कोड रिव्ह्यू म्हणजे काय आणि तो इतका डोकेदुखीचा का असतो? हे म्हणजे दुसऱ्याच्या गृहपाठातील चुका शोधण्यासारखं आहे की नाही? हो, अगदी. त्यात खूप वेळ जातो आणि कधी-कधी कंटाळाही येतो. बरोबर. आणि यामुळे होतं काय की कामाचा वेग कमी होतो, डेव्हलपर्सना वेगवेगळे प्रतिसाद मिळतात, ज्यामुळे गोंधळ वाढतो. इथेच को-पायलटची एंट्री होते. अच्छा. तो माणसांची जागा घेत नाही, तर त्यांच्यासोबत काम करणारा एक सहकारी आहे. तो चुका शोधतो, सुधारणा सुचवतो आणि कामाचा भार हलका करतो. म्हणजे तो एक सुपरहिरो साईडकिक आहे. हा, तसं म्हणायला हरकत नाही. आणि या साईडकिकला सुपरपॉवर कुठून मिळतंय? इथे प्रीमियम रिक्वेस्ट युनिट्स किंवा PRUचा उल्लेख आहे. हे काय प्रकरण आहे? PRUs म्हणजे समजा व्हिडिओ गेममधले स्पेशल पॉवर अप कॉइन्स. ओके. जेव्हा को-पायलटला मोठं किंवा किचकट काम करायचं असतं, जसं की संपूर्ण कोड तपासणं, तेव्हा तो हे कॉइन्स वापरतो. अच्छा. यामुळे तो जास्त अचूक आणि सखोल विश्लेषण करू शकतो. साध्या कामांसाठी नाही, पण मोठ्या कामांसाठी. समजलं. ठीक आहे. तर या असिस्टंटच्या नक्की काय काय पॉवर्स आहेत? तो काय काय करू शकतो? त्याच्या अनेक क्षमता आहेत. आपण काही प्रमुख क्षमता सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, चला. पहिली आहे PR समरीज. म्हणजे तुम्ही केलेल्या बदलांचा सारांश तो स्वतः लिहून देतो. अरे वा. म्हणजे आपल्या कामाचा रिपोर्ट तोच तयार करतो. अगदी. दुसरी आहे सिक्युरिटी फिक्सेस. तो एका सुरक्षा रक्षकासारखा आहे. तो तुमच्या कोडमधील असुरक्षित गोष्टी शोधतो. उदाहरणार्थ? जसं की जावास्क्रिप्टमधला इव्हॅल फंक्शन. तो शोधतो आणि त्या कशा दुरुस्त करायच्या हेही सांगतो. हे खूपच महत्वाचं आहे. हो. मग आहे लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन्स. एखादा कोड समजायला अवघड असेल तर तो एखाद्या भाषांतरकाराप्रमाणे त्याचा अर्थ समजावून सांगतो. अच्छा. आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे फॉर्मॅटिंग डेटा. समजा तुमच्या पुल रिक्वेस्टमध्ये एक विस्कळीत टेबल आहे. को-पायलट त्याला तुमच्या कंपनीच्या स्टाईल गाईडनुसार व्यवस्थित फॉर्मॅट करून देतो. जणू काही तुमचा एक टापटीप मित्र आहे जो पसारा आवरतो. हा, छान आहे. आणि शेवटचं म्हणजे रिव्ह्यूइंग अक्रॉस मल्टिपल लँग्वेजेस. तो अनेक प्रोग्रामिंग भाषांचा तज्ज्ञ आहे. तुम्ही जरी एखाद्या भाषेत नवीन असाल तरी तो त्यातील सर्वोत्तम पद्धतीनुसार सुधारणा सुचवू शकतो. हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय. पण प्रत्यक्षात त्याचा वापर कसा करायचा? github.com वर हे किती सोपं आहे? खूपच सोपं आहे. खरंच? हो. जसं आपण एखाद्या मित्राला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो, तसंच पुल रिक्वेस्टच्या रिव्ह्यूअर्स मेन्यूमधून को-पायलटला ॲड करायचं. इतकं सोपं? इतकं सोपं. तो काही सेकंदात आपलं काम सुरू करतो. म्हणजे तो लगेच सांगतो की कोड पास की नापास? नाही. इथेच एक महत्वाची गोष्ट आहे. ओके. को-पायलट हा सल्लागार आहे, न्यायाधीश नाही. तो कोडला अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करत नाही. अच्छा, तो फक्त सूचना देतो. अगदी. तो फक्त सूचना देतो. अंतिम निर्णय हा माणसाचाच असतो. तो एका कन्सल्टंटसारखा आहे जो रिपोर्ट देतो, पण अंतिम निर्णय CEO घेतो. हा मुद्दा महत्वाचा आहे. ठीक आहे. आता आपण या मॉड्यूलच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया. म्हणतात ना, वेळेवर उपचार करणे उत्तम. बरोबर. मग चुका झाल्यावर त्या सुधारण्यापेक्षा त्या आधीच कशा शोधायच्या? अगदी योग्य मुद्दा. यासाठी को-पायलट काही उत्तम मार्ग देतो. पहिला आहे लोकल रिव्ह्यूज इन युअर IDE. म्हणजे आपलं काम दुसऱ्यांना दाखवण्यापूर्वीच स्वतःच्या कोड एडिटरमध्ये जसं की VS कोड किंवा JetBrains को-पायलटद्वारे तपासून घेणे. अच्छा, म्हणजे ईमेल पाठवण्यापूर्वी तो पुन्हा एकदा वाचण्यासारखं. अगदी तसंच. दुसरा मार्ग आहे कस्टम इन्स्ट्रक्शन्स. हे काय आहे? तुम्ही को-पायलटला एक नियमपुस्तिकाच देऊ शकता. GitHub Copilot Instructions.md नावाची फाईल बनवून तुम्ही त्याला सूचना देऊ शकता. अरे वा. जसं की? उदाहरणार्थ, फक्त सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित कर. हे म्हणजे तुमच्या GPSला सांगण्यासारखं आहे की टोल आणि हायवे टाळा. हे तर खूपच पॉवरफुल आहे. आहेच.
आणि तिसरा मार्ग आहे 5 स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे नियम बनवू शकता. म्हणजे स्वयंपाकघरासाठी वेगळे नियम आणि बेडरूमसाठी वेगळे. हां, अगदी तसंच. यासाठी अप्लाय टू कीवर्ड वापरला जातो. आणि मोठ्या टीम्ससाठी? मोठ्या टीमसाठी ऑटोमेशन विथ रूल सेट्स खूप उपयुक्त आहे. तुम्ही असं सेट करू शकता की प्रत्येक महत्त्वाच्या कोड बदलावर को पायलट आपोआप रिव्ह्यू करेल. म्हणजे एखाद्या फॅक्टरीमध्ये ऑटोमॅटिक क्वालिटी चेक मशीन लावण्यासारखं. एकदम बरोबर. आणि हे वैशिष्ट्य तुम्ही तुमच्या वैयक्तिक खात्यासाठी, एखाद्या विशिष्ट प्रोजेक्टसाठी किंवा संपूर्ण कंपनीसाठी चालू करू शकता. आपण पुन्हा त्या पॉवर अप कॉइन्स किंवा PRUs कडे येऊया. हे कॉइन्स जपून कसे वापरायचे, नाहीतर ते लवकर संपून जातील. बरोबर. PRUs हे मोठ्या आणि अवघड कामांसाठी आहेत. साध्या सोप्या कामांसाठी ते वापरले जात नाहीत. ओके. ते व्यवस्थापित करण्याचे काही मार्ग आहेत. पहिलं म्हणजे वापराकडे लक्ष ठेवा. तुमच्या मोबाईल डेटाप्रमाणेच PRU वापरासाठी अलर्ट सेट करा. अच्छा, म्हणजे बजेटमध्ये राहायचं. हो. दुसरं म्हणजे रणनीतिक वापर. फक्त मोठ्या किंवा जास्त जोखमीच्या बदलांसाठीच प्रीमियम रिव्ह्यू वापरा. बरोबर. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे स्पष्ट सूचना द्या. तुम्ही कोपायलटला जितक्या स्पष्ट सूचना द्याल तितके कमी PRUs वाया जातील. आणि तरीही कमी पडली तर? तर शेवटचा उपाय, गरज वाटल्यास प्लॅन वाढवा. जर टीमला सतत जास्त PRUs लागत असतील तर मोठा प्लॅन घेणं योग्य ठरू शकते. तर आज आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया. कोपायलट हा एक सहकारी आहे, तो माणसांची जागा घेऊ शकत नाही. बरोबर. चुका लवकर शोधा, त्याला स्पष्ट सूचना द्या आणि त्याने सुचवलेल्या सुधारणा नेहमी तपासून बघा. अगदी बरोबर. या साधनामुळे कोड रिव्ह्यूसारखी कंटाळवाणी प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी आणि सहयोगी बनते. हो, आणि यामुळे टीमची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढतो. नक्कीच. आणि आता आजच्या चर्चेनंतर तुमच्यासाठी एक विचार. जर AI आता नियमित तपासणी आणि सर्वोत्तम पद्धतींची अंमलबजावणी करू शकत असेल, तर मग मानवी डेव्हलपर्स कोणत्या नवीन, अधिक सर्जनशील किंवा मोठ्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात? खूप चांगला प्रश्न आहे. आणि त्याला जोडून सिनियर डेव्हलपरची व्याख्या कशी बदलेल जेव्हा एक AI माणसांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मानकांचे पालन करू शकतो? बरोबर. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. नक्कीच.